गुड आफ्टरनून मित्रांनो. स्वागत आहे तुमचं JK75 या मराठी व्लॉगमध्ये. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. गुड आफ्टरनून. तर श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सोमवार मित्रांनो आणि तारीख आहे 20 ऑक्टोबर. तर काल आपण ओला उबेरमध्ये काम केलं, 8-8.5 तास काम केलं. त्याच्यामध्ये चांगली अर्निंग झाली. तुम्ही जर व्हिडिओ माझा बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. कालचा 19 ऑक्टोबरचा. आज 20 ऑक्टोबर आहे आणि आता वाजलेत मित्रांनो. गुड आफ्टरनून म्हणण्याचं कारण म्हणजे 2:15 झालेत आणि खूप वेळ झाला आज, कारण खूप कंटाळा आलेला आणि सकाळी उठलो पण दुसरी बाकीची कामं होती, दिवाळीचं वगैरे इकडे तिकडे जरा थोडंसं. त्यामुळे आज आपण थोडंसं, आज सुट्टी होती आपल्याला, त्यामुळे जरा आळस केला आपण निघायला. पण आता आपण जेवण वगैरे करून एक झोप काढून आता सध्या निघालो आपण. 3-3:15 झालेत. CNG भरला मित्रांनो. 5 कांड्या शिल्लक होत्या कालच्या आपल्याकडे. तर आता 269 रुपयाचा CNG बसला आपल्या गाडीमध्ये आणि 269चा CNG बसला आहे. आणि आता आपण ओलाचा रिचार्ज करणार आहोत 24 तासाचा. नाही 24 तास मला नाही, 6 तासाचा करावा असा विचार चालला आहे माझा. कारण 6 तासामध्ये जेवढ्या ट्रिप होतील तेवढ्याच आपण करणार आहोत आता. कारण वेळ टाईम तर राहिला नाही. आता 3 वाजून गेले, म्हणजे 9, 9:15, 9:30पर्यंत आपलं काम होईल. जेवढं होईल तेवढं आपण करणार आहोत. तर असंच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला माहिती, यात नवीन माहिती व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि प्लीज तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपले व्ह्यूज वाढत आहेत मित्रांनो. तुम्ही सपोर्ट तर चांगला करताय, फक्त सबस्क्राईब करायचं राहून जाते. तेवढं सबस्क्राईबचं बटन दाबा, म्हणजे आपले सबस्क्रायबर वाढत जातील आणि लवकरात लवकर आपलं चॅनल मॉनिटर जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, आता रिचार्ज करतो, ऑनलाईन येतो आणि बघूया कुठली एखादी ट्रिप मिळते. सोमवार आहे आज, दिवाळीचा दिवस आहे. बघूया, पहिला दिवस अभ्यंग स्नान आहे. दिवाळीच्या सर्वांनाच परत एकदा शुभेच्छा. आणि बघूया आता आपण कुठली ट्रिप भेटते काय आपल्याला, देतो तुम्हाला अपडेट. तर आता आपण पुष्पकनगरला आहे मित्रांनो. आपण तिथं थांबलेलं रोड पाहिलेला. तर तिथून आपल्याला काही ट्रिप लागत नव्हती म्हणून आपण कामोट्याच्या हायवेला आलो. तिथून आपल्याला एक एक्सेलची पुष्पकनगरची ट्रिप भेटली मित्रांनो. 10 किलोमीटरची. 270 रुपये आपल्याला पेमेंट दाखवलं. आपण आलो इथे पुष्पकनगरला. पण प्रॉब्लेम असा झाला की लोकेशन त्यांचं खूप मागे संपलं. 2 किलोमीटर मागेच लोकेशन संपलं. त्यांना पुढे जायचं होतं सेक्टर 7ला. तर लोकेशन पुष्पकनगर मागे होतं. मग त्यांना बोललो बाबा तुम्हाला एक्स्ट्रा पैसे. मग त्यांनी 30 रुपये एक्स्ट्रा, आपले 300 रुपये पेमेंट केलं मित्रांनो एक्सेलचं. तर आता आलं आपण आणि त्यांनी 5 मिनटंच आहेत. ते काहीतरी त्यांची रूम आहे इथे घेतली, त्यांनी बघायला आलेत. त्यांना परत खारघरला ड्रॉप करायचं आहे. तर ते बोलले आम्हाला तुम्ही खारघरला सोडा. म्हटलं सोडतो, जेवढं काय तुम्हाला दाखवेल त्याच्यावर तेवढं पेमेंट करा. म्हणून आता आपण इथं थांबलो आहे. ते येतील आपल्याला परत, त्यांना सोडून इथून घेऊन खारघरला ड्रॉप करायचं आहे. आणि त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला किती. आता जेवढं ओलामध्ये दाखवतो तेवढं पेमेंट आपण त्यांच्याकडून घेऊ. आता आपण येता या ट्रिपचे 300 रुपये घेतलेत. तर आता ठीक आहे, चला बघूया अजून. इथून पुढे खारघरला त्यांना ड्रॉप केल्यानंतर देतो अपडेट तुम्हाला मी. आपण आता खारघरमध्ये एस्कॉन टेम्पलला, जे कस्टमर आपण कामोट्यातून घेऊन गेलो होतो, कामोठा नाही, कळंबोलीतूनच होते. पुष्पकनगर, जर कोणाला माहिती नसेल तर पुष्पकनगर हे JNPT रोडला नवीन एअरपोर्ट झालं आहे ना, त्याच्या जस्ट अपोजिट साईडला पुष्पकनगर नवीनच कन्स्ट्रक्शन चालू आहेत. तिथं त्यांना त्यांची रूम होती, ते बघायसाठी गेलेले होते किती काम झालं आहे काय झालं ते त्यांनी बघितलं. आणि प्लस ते बोलले आपल्याला एक 10 मिनटं थांबा, आम्हाला परत एस्कॉन टेम्पलला खारघरला जायचं आहे. म्हटलं ठीक आहे. त्यांचं तिथून कळंबोलीतून तिथं 300 रुपये ओलामध्ये बिल झालं. 270 झालं, पण आपण 30 रुपये एक्स्ट्रा घेतले त्यांच्यानं, 300 रुपये घेतले. आणि परत तिथून नंतर त्यांना दाखवलं 600 रुपये. नंतर त्यांना एस्कॉन टेम्पलचे मी बोललो 600 रुपये द्यावे लागतील. मग त्यांनी आपल्याला 600 रुपये दिले आणि आता जस्ट आपण एस्कॉन टेम्पलला त्यांना ड्रॉप केले. तर मित्रांनो, ही ट्रिप परवडली आपल्याला. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर ना, आपली गाडी 30 ते 32 किलोमीटर चालली आहे आपण लॉग इन झाल्यापासून. आणि 32 किलोमीटरमध्ये हे 3 आणि ते 600 मिळून 900 रुपये आपला टोटल बिझनेस झालेला आहे. तर अशा प्रकारे चांगला बिझनेस झाला आहे आपला 2 तासामध्येच. तर बघूया अजून काय कसं काय होतं ते. ओलाचे 300 आणि एक प्रायव्हेट ट्रिप आपली 600 रुपये, असे मिळून 900 रुपये झालेत. 32 किलोमीटर गाडी चालली आहे. तर आता बघूया, इथं लॉग इन झालो आहे आपण, थांबलो साईडला गाडी पार्क करून. बघूया आता इथून काय कोणची एखादी ट्रिप मिळते का खारघरवरून. जरा थोडं आज ट्रिपाचा फ्लो कमी आहे मित्रांनो. सुट्टी आहे दिवाळीची, पण काही ऑफिसला सुट्टी आहे, काही ऑफिस चालू आहेत. त्यामुळे जरा थोडंसं बुकिंग कमी आहेत. पण ठीक आहे, चला बघूया हळूहळू आपल्याला काय भेटते एखादी ती. देतो अपडेट तुम्हाला त्याच्यानंतर परत. आपण खारघरला होतो
खारघर एक्सॉन टेम्पलवरून आपल्याला परत एक प्राईममध्येच बुकिंग मिळाली ओलामध्ये न्यू पनवेलची. 260 रुपये आपल्याला दिलेत 13 किलोमीटरचे. 25 मिनटं लागली. आपण ड्रॉप केला आता न्यू पनवेलला आहे आता. बघूया आता इथून कारण कसं आहे आज एक्सेलच्या बुकिंग थोडं कमी आहेत त्यामुळं प्राईम वगैरे करावे लागत आहेत. तर ठीक आहे चला बघूया. एकंदरीत आपला अजून पास आहे 3 तासापर्यंत बाकी 9 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत आपण जेवढं होईल तेवढं काम करू. 300 आणि 257 म्हणजे 560 आणि 600 असं मिळून 1160 रुपयाचं काम झालं आहे आत्तापर्यंत आपलं. तर बघूया अजून कसं काय किती होतं आहे. आज कमी आहेत थोडा ट्रिपांचा फ्लो पण कमी आहे आणि हे पण कमी आहेत. तरी पण ठीक आहे चला आपण करणार आहोत 9 वाजेपर्यंत जे काय असेल ते तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो आलो आहे आता आपण घरी. कारण काय झालं आज आपण गेलो होतो. मी तुम्हाला अपडेट दिला होता पनवेलला होतो त्यावेळेला रेल्वे स्टेशनला. पण काय झालं मित्रांनो आज काय एवढ्या ट्रिपा नव्हत्या. असा काय एवढा फ्लो नव्हता आज. आणि आपण 6 तासाचा रिचार्ज केला होता ओलाचा. तो रिचार्ज पण आपला 9ला संपला. 3ला रिचार्ज केलेला 9 वाजेपर्यंत होता. आणि असं काय एवढं आज असं अर्निंग अशी म्हणावशी नाही झाली म्हणण्यापेक्षा बुकिंगच कमी होत्या मित्रांनो. तरी पण ओलामध्ये आपण 4 ट्रिप केल्यात कंप्लीट. तर ओलामध्ये 4 ट्रिप कंप्लीट आहे. 900 950 रुपयेपर्यंत ओलामध्ये अर्निंग झाले. आणि एक आपली दुपारी प्रायव्हेटची ट्रिप 600 रुपयाची. तर असे टोटल मिळून 1500 रुपये झालेत मित्रांनो टोटल अर्निंग. तर 1500 रुपयेमध्ये 100 रुपयाचा रिचार्ज 99 रुपयाचा ओलाचा रिचार्ज केला आहे 6 तासाचा. आणि 70 किलोमीटर गाडी चालली आहे. 70 किलोमीटर गाडीमध्ये 250 ते 300 रुपयाचा CNG पकडा. 400 रुपये गेले. 400 रुपये गेले तरी पण 1100 रुपये आपलं अर्निंग आज म्हणजे 1100 रुपये आपला इन्कम झाला मित्रांनो खर्च जाऊन. ठीक आहे बऱ्यापैकी थोडासा बुकिंग कमी असल्यामुळे कसं आहे दिवाळीमुळे जरा थोडं लोक वगैरे बाहेर नव्हती आणि सुट्टी काहींना सुट्टी होती काहींचे ऑफिस चालू होते. त्याच्यामुळे आपल्याला आज बिझनेस थोडा एवढा जास्त करताना म्हणजे बिझनेस होत नव्हता. एक्सेलच्या ट्रिपा 1-2च केल्या. बाकी प्राईमच्या ट्रिपा केल्या आपण 4 आणि ती एक प्रायव्हेट ट्रिप. तर अशा प्रकारे आजचा आपला दिवस आज इथं मी एंड करतो आहे. तर मित्रांनो दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. उद्या लक्ष्मीपूजन आहे. उद्या आपली कंपनी चालू आहे मित्रांनो. त्यामुळे उद्या आपण ऑफिसला जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कसा वाटला व्हिडिओ सांगा मित्रांनो. आणि प्लीज सबस्क्राईब करा. आपले व्ह्यू येत आहेत पण सबस्क्राईब वाढत नाही मित्रांनो. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपल्याला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. तर आपल्याला लवकरात लवकर सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. आणि मित्रांनो व्हिडिओला पूर्णपणे बघा. व्हिडिओला लाईक करा. आणि कसं असतं मित्रांनो एखादा दिवस असा पण जातो. आता काल जर माझी अर्निंग 4000 रुपये झाली असेल तर आज 1500 रुपयेच झाली. असं म्हणजे तुमचा प्रत्येक दिवस हा 3000-4000 होईल असा नसतो. एखाद्या दिवसामध्ये तुमचं त्याचं मायनस होतं. टोटली ॲव्हरेज असतं मित्रांनो ओला उबेरमध्ये. एखादा दिवस 4000 पण होतं, एखादा दिवस 5000 पण होतं, एखादा दिवस 1500 पण होतो. त्यामुळे तुमचं दिवसाचा ॲव्हरेजनुसार इन्कम असतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपली गाडी कंपनीला आहे. बाकीचे दिवस तर आपण कंपनीला चालवतो आहे. शनिवार रविवार आपण ओला उबेर करतो आहे. आणि प्लस बाकीच्या सुट्टीचा वार असेल त्यावेळेला आपण ओला उबेरला करतो. आज सुट्टी होती तशा पद्धतीने. तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये असं एवढं काय अर्निंगबद्दल नाही पण असे पण दिवस असतात हे पण तुम्हाला कळायला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ बनवला. तर ठीक आहे मित्रांनो इथं आता मी व्हिडिओ एंड करतो. आणि हॅप्पी दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. आणि पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ सॅटर्डे संडे येईल. एखाद्यामध्ये इन्फॉर्मेशन व्हिडिओ पण तुम्हाला एखादा मी आधीमध्ये टाकत जाईन. तर ठीक आहे मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गुड नाईट, शुभरात्री.